संजीवयत्यखिल शक्तिधरा स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् अजं रुक्मिणी प्राण संजीवनन्तं परम धाम कैवल्यमेकं तुर्यं. थोडं रिपीट द्या. प्रसन्नं प्रपन्नार्ति देवदेवं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. पांडुरंगा करू प्रथम नमः. दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजी दुसरे चरण संताजी. पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. कलावद्य जीव धरार्थावतारम कलांकांकते ज्योति कामोदि वक्त्रम कलानिशवादा पनोदार्ह दक्षम समाधिस्तमूर्ति भजे ज्ञानदेवं. नमो ज्ञानेश्वरा नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो निवृत्ति उदारा निवृत्ति उदारा बाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजन्य देवाचे श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. माझी वाणी तुझे वर निगुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. ऐसे देई प्रेम काही कळा. माझी वाणी तुझे वर निगुण नाम माझी वाणी तुझे वर निगुण नाम. माझी वाणी तुझे वर निगुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. भाविक विश्वासी तुका म्हणे नमन दास. तुका म्हणे नमन दास. तुका म्हणे विश्वासे तुका म्हणे नमो ज्ञास. तुका म्हणे तुका म्हणे नमो भाविक विश्वासी तुका म्हणे नमो ज्ञास.
ज्ञान विज्ञान संजीव होते. जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा. तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले, वरी वैसव पावले श्री गुरूंची मजर दै. सद्गुरुजीने तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेषाच्या ध्रुव एकावरी. जैसे डोळ्यांजन भेटे ते वेळी दृष्टीशी फाटा फुटे, मग वास पाहिजे तर प्रगटी. माहिती जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे ठिकरण. तिची उंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी. आता शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला भंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे अधिकार संपन्न पुतळे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरा यांचा 4 चरणाचा बहुतेकांच्या पाठांतरातला सुपरिचित अभंग आजच्या सेवेकरता. विठ्ठल सेवेकरता गायलेला निवडलेला उच्चारलेला अभंग भगवान श्री तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा. 2 चरणाच्या जीवाला लगेच कळावा, पटावा, रुचावा, उमजावा याच्या करता 4 चरणाचे अभंग कामाला येतात. या अभंगातून घेतलेल्या जगद्गुरु तुकाराम महाराजांची भूमिका स्पष्ट आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आपला वारकरी संप्रदाय अनुमान प्रमाणाला मानणारा संप्रदाय. ज्या अर्थी फळ रसाळ आणि गोमट लागलं त्या अर्थी बीज शुद्ध असायला पाहिजे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. कशासाठी बीज शब्द वापरला, कशासाठी पोटी शब्द वापरला, सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती पुढे जाऊन घ्यायची. पण एवढंच सज्जनाचं लक्षण का असा प्रश्न विचारला आणि पुढे प्रश्नचिन्ह साधकनं दिलं तर श्रीमान जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुखातनं दुसरं चरण आलं. मुखी अमृताची वाणी. इतकंच लक्षण नाही, देहदेवाचे कारणी. त्यांच्या मुखातनं निघणारी वचन ही अमृताप्रमाणे असतात. सहज बोलणे हित उपदेश रोनी सायास शिकविसी. सहज बोलले तरी त्यांच्या मुखातनं निघणारा सहज शब्द हा आपल्यासाठी उपदेशाप्रमाणे असतो. अधर्माच्या देशाला निघालेल्या लोकाच्या बोटाला धरतात, सत्कार्याला लावतात, त्यांना साधू संत म्हणतात, सत्पुरुष म्हणतात. मुखी अमृताची वाणी हे त्यांचं लक्षण आहे. देह देवाचे कारणी. बर, एका एका अवयवाचं वर्णन करतात तुकाराम महाराज. आता मुखाचं करताल, पुन्हा वाणीचं करताल, पुन्हा हाताचं करताल, दिसण्याचं करताल. स्वभाव गुणाचं वैशिष्ट्य सांगण्यापेक्षा असं सांगा एका वाक्यात त्यांना समाविष्ट करण्यात येईल असं नेमकं काय. आणि मग सांगितलं सर्वांग निर्मळ. काही एक एक निर्मळ सांगत बसता. चित्त जैसे गंगाजळ. जसं तुमच्या माझ्याकडनं कळत न कळत झालेली पाप धुवून काढण्याचं काम गंगेचं पाणी करतं. कळत न कळत शब्दाला अंडरलाईन करा. चुकून झालेली पातकं धुवून काढण्याचं काम गंगा करते बरं का आबा. जाणून बुजून झालेलं पाप धुवून काढण्याची ताकद अजून कोणत्या नदीत नाही असं मला वाटतं. चुकून झालेली पातकं, चुकून झालेल्या पातकाला धुवून काढण्याचं काम जसं गंगेचं निर्मळ पाणी करतं तसं सज्जनाच्या दर्शनानं तुका म्हणे जाती. ताप दर्शने विश्रांती. त्रिविध तापाची बोळवण होते, निघून जातात. हे सज्जनाचं बाह्यरंगासहित अंतरंगाचं लक्षण आहे. विठ्ठल अशा काही शर्थाचा भंग सेवेकरता निवडण्याचं प्रयोजन किंवा निमित्तानं सेवा आयोजित आहे. सगळ्यांना ज्ञात असलं तरी सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य न्यायानं पुण्यभूमी पावन क्षेत्र. आपल्या या गोंदी नावाच्या गावामध्ये वैकुंठवासी उत्तमरावजी लक्ष्मण डांगे आप्पा म्हणायचे सगळेजण प्रेमानं त्यांना. आदरणीय आप्पांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त समस्त डांगे परिवाराच्या वतीनं हा आयोजित करण्यात आलेला 1 दिवसीय हरिकीर्तन सोहळा. आणि या सोहळ्याकरता उपस्थित महाराष्ट्रातील नामांकित गायक वादक साधक मंडळी या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये डांगे परिवाराचे सर्व आप्तेष्ट नाते गोते गणगोत मित्र परिवार, अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राणसंजीवन जगददार श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या असीम आगात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमौली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज
अधिकृत संत महंत भाविक उपस्थित मातावर्ग पितावर्ग, गायनाचार्य दोन्ही मृदंगाचार्य, सुंदर साऊंड सिस्टम वाले आयोजक प्रायोजक नियोजक, विनेकरी यूट्यूब चॅनलवाले, माझ्या दुतर्फा उभा असणारे टाळकरी वृंद, परिसरातून भागातून गावातून आलेले कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार गीतकार मूर्तिकार शिल्पकार आध्यात्मिक शैक्षणिक राजकीय कला क्रीडा व्यापार कृषी सगळ्या क्षेत्रातून आलेली मान्यवर मंडळी, एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहूनच जाईल बरं का काका. त्याच्यामुळं प्रभू तुम्ही महिषाची या मूर्ती, सगळी मंडळी माझ्यासाठी वयानं ज्ञानानं अधिकारानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. सगळ्यांच्या पवित्र चरणाला स्पर्श करतो. आपणा सर्वांच्या पवित्र उपस्थितीनं कार्यक्रमाला लाभलेलं देखणं सौंदर्य विठ्ठल. नैमित्तिक कीर्तन आहे आणि एक दिवसीय कीर्तन म्हटलं की त्याला सगळ्या गोष्टीचा खटाटोप आहे. कीर्तन 2च तास असेल, पण त्याच्यासाठी निमंत्रण देणं, टाळकरी गोळा करणं, महाराज सांगणं, गायक वादक बोलवणं. पण इथं वैशिष्ट्य इतकं देख नाही. महाराजासहित टाळकरी सगळे घरचेच आहेत बुवा. इथं तात्यांच्या घरी कार्यक्रम म्हटला तर कुणी कुचराई करत नाही. न सांगता येणारी ही सगळी मंडळी आहेत. ऋणानुबंधाच्या जेतुनी पडल्या गाठी, ही भेटी तटीस्थता मोठी. फुलाला फुल जोडलं तर फुलांचा पुष्पहार तयार होतो, जसा तुम्ही मला घातला. मन्याला मनी जोडलं तर मन्यांची माळ तयार होते, आणि माणसाला माणूस जोडलं तर माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. ते डांगे परिवारानं जोडलं, हे लक्षात घ्या. ते सगळं नातं तयार केलं. सगळ्याचं वैशिष्ट्य आहे हो. या सगळ्यांनी गळ्यात घेतलेला टाळ त्यांच्या जीवनातला विटाळ दूर करतो, हे ध्यानात ठेवायचं. बस काय टाळाची ताकद आहे. गळ्यातला टाळ जीवनातला विटाळ दूर करतो. तुम्ही म्हणसाल टाळकऱ्याचं कौतुक करता, सुंदर सिस्टम म्हणता, यूट्यूब चॅनल आल्या, CMK मराठी यूट्यूब चॅनल, त्यांचंही कौतुक करता, वादकाचं कौतुक करता. आम्ही नसतो तर मग तुम्ही काय सांगितलं असतं. आपल्या सगळ्यांनाही धन्यवाद आहे. नाव घेतलेल्याला देव समजा आणि राहिलेले महादेव समजा. विठ्ठल. कोणी एकाचं कौतुक करायचं गरज नाही, कारण हम नाम के दिवाने नाही, हरी नाम के दिवाने हे. आम्ही काही नावाची प्रेमी माणसं आहे का? एका गावाची नावं घेत बसलो तर मला 2 तास यात निघून जातील. हम नाम के दिवाने नाही, मग हरी नाम के दिवाने हे. आम्ही नावासाठी आलो नाही, हरी नाम ऐकण्यासाठी आलो, ते म्हणण्यासाठी आलो. आणि सगळ्याच्या पवित्र चरणी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचं नेमकं वैशिष्ट्य काय? ज्यांच्यासाठी एकत्र आलो ते वारकरी होते. ज्यांनी कार्यक्रमाचं नियोजन केलं तेही वारकरी आहेत. आज समक्ष तुमच्या माझ्यासमोर 3 पिढ्याची वारीची परंपरा माझ्यासमोर दिसते. आणि वारकऱ्याच्या सदनाच्या शेजारी आपण त्यांच्या प्रांगणात एकत्र आलो. वारकऱ्याच्या अंगणात आल्यानंतर नेमकं काय घडतं? इथं हरिपाठ झाला मी याच्या अगोदर. हरिपाठ कीर्तन नामस्मरण या सगळ्या गोष्टीचं प्रयोजन नेमकं काय झालतं? गेल्या वर्षी वर्ष श्राद्ध, मग यंदा जावयाचं कीर्तन ठेवायची काय गरज होती? सगळ्या गोष्टीची उत्तरं तर मिळाली पाहिजे. तर कीर्तन ठेवलेल्याचा अर्थ आहे दरवर्षी, दर महिन्याला, दर एकादशीला, दर सोमवारी, दर गुरुवारी भगवंताचं भजन करण्यासाठी. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, इथं आम्हाला सांगितलंच कोणीही काळात भजन करा, पण प्रत्येक पुण्यतिथीला डांगे परिवाराचं हे नियोजन का? त्याच्या पाठीमागं कारण पूर्वजा वैकुंठ ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ. व हरिपाठ प्रमाण माऊलीच्या मुखात आलं आणि तुम्ही तर कीर्तनात ते घेता, मग कुठं वेल्डिंग करता का? ते हरिपाठाचं तर हरिपाठातच सांगा ना. कीर्तनात घेता प्रमाण ज्ञानदेवा सांग झालं हरिपाठन, मग कीर्तन का? हरिपाठ शब्दाची व्याख्या संस्कृत सुभाषित करण्यात केली. हरिपठ येते इथे हरिपाठ.
जिथं जिथं हरीचं पठण केलं जातं त्याला हरिपाठ म्हणा. म्हणून 5-4 वाजल्यापासून जे काही सगळं चालू आहे, हरीचं भजन करणं, हरिपाठ करणं, कीर्तनाचं प्रयोजन करणं, या सगळ्या गोष्टीचे फायदे धुवून तुमच्या माझ्याकडनं कळत नकळत झालेलं पापही धुवून काढतं. त्याला कीर्तन म्हणा. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे 2-4 महिन्याचे नाही, जन्मांतरीचं पाप धुवून टाकतं. हे पहिला फायदा. आणि दुसरा फायदा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. नुसतं बॅनरवर वैकुंठवाशी लिहिलं म्हणजे वैकुंठाला जात नाही. ते मी पाठीमागही काका सांगितलं होतं. ते आमचे बाबाच आम्हाला पोरांना सांगतात, पोरा हो, वैकुंठवाशी लिहून वैकुंठाला जात नाही. कारण ते ग्राफिक डिझायनर टाईप करतो, बरोबर ना रे. आमच्या ओमकार दादानं मग फोटो घेतला, नाव घेतलं की मग ते ग्राफिक डिझायनरकडे जातात. करा बॅनर तयार, दाजीचं कीर्तन. मग ते फोटो टाकायचा, त्यांचं ते सगळं तयार असतं. चंदना परी देह जिजविला, कष्टातून वसंत फुलविला. पिऊन त्यानं घरदार बरबाद केलं असलं तरी उरली नाही साथ आम्हाला. आणि मग ना इलाजानं लिहावं लागतं. आठवण येते क्षणाक्षणाला, येत नसते. ते फक्त वर्ष श्राद्ध व्हायची वाट बघत असतं. ते ग्राफिक डिझायनर तर लिहून टाकतं ना. लिहून टाकलं की मग ते खाली नाव सांगा, हरी विकू पाटील. बाबा ते आधी काय लिहायचं सांगा ना. आणि मग ते सांगतं, लिहा, कैलासवासी तरी लिहा, स्वर्गवासी तरी लिहा, चांगलंच काहीतरी लिहा. ते यमपुरीला जरी गेला असतं तरी स्वर्गवासीच लिहा ना. मग आपण सांगतो आणि तो टाईप करतो. ध्यान दिलं, लक्षात यायचं तर ध्यान द्या. माझं नाव संकेत असल्या कारण बरेचसे संकेत देत असतो मी. लिहा आपण सांगतो आणि ते टाईप करतो. आपण लिहितो स्वर्गवासी, स्वर्गवासी तर स्वर्गवासी, त्याच्या बाजूचं काय जायचं. स्वर्गवासी लिहून कोणी स्वर्गाला जातं का. तुम्ही सांगताना ते टाईप करतो, बरोबर ना. त्याच्यासमोर कीबोर्ड असतो, तो PC मांडलेला असतो. आपण म्हणतो लिहा स्वर्गवासी, ते टाईप करतं. आमचे बाबा एकदा विनोदानं म्हटले, ते समोर आहेत कीर्तनाला, विचार हवं होतं त्यांना. ते म्हटले टाईप करून कुणी वैकुंठाला जात नाही. मग त्यासाठी त्या टाईपचं व्हावं लागतं. हे कळतं ना तुम्हाला. टाईप करून वैकुंठाला जात नाही, मग त्या टाईपचं व्हावं लागतं. म्हणजे नेमकं काय, तापांनी जशी आळंदी पंढरीची वारी केली त्या टाईपचं व्हावं लागतं. गळ्यात पवित्र तुळशीची माळ असावी लागते, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा असावा लागतो, आणि मुखात भगवान परमात्म्याचं भजन असावं लागतं. हाची माझा नियम धर्म, मुखी विठोबाचे नाम. या टाईपचा माणूस झाला की मग त्याला प्रमाण बसवता येतं. पूर्वजा वैकुंठ मार्ग वाट वैकुंठी पाहते, भक्त काही पायते. वाट वैकुंठी पाहते, भक्त काही पायते. दया जन्म मरण खंती, चित्ती नाही परलोका, चित्ती नाही परलोका. धन्य धन्य हरिच दासा, दया सुलभ गर्भवासा. ब्रह्मादिक करती आता, फिरते वाट भेटीची. हरिच दास भक्त नाही परलोक, चित्ती नाही परलोक. धन्य धन्य हरिदास, वाट वैकुंठी पाहती, भक्त काही पायते. वाट वैकुंठी पाहती, भक्त काही पायते. दया जन्म मरण खंती, दया जन्म मरण खंती. चित्ती नाही परलोक, नाही परलोक. धन्य धन्य हरिचे दास, दया सुलभ गर्भवासा. ब्रह्मदेक करते आत, तीर्थे वास भेटीचे. धन्य धन्य हरिचे दास, दया धन्य हरिचे दास. दया धन्य हरिचे दास, धन्य धन्य हरिचे दास. एक शब्द डबल आला, धन्य धन्य हरीचे दास. डबल जे अर्थ शब्द वापरला त्या अर्थी डबल धन्यता दिली. आणि म्हणून हे वारकऱ्याचं घर आहे. आणि अशा प्रांगणामध्ये आपण एकत्रित आलो तर आपणचं द्वितीय पुण्यस्मरण. पहिली व्याख्या लिहून घ्या. व्हॉट इज द एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ पुण्यस्मरण म्हणायचं कशाला. त्यांचं स्मरण केल्यानं आपल्याला पुण्य प्रदान होतं. आणि मग ते प्रदान झालेलं पुण्य आपण आदरांजलीच्या माध्यमातून त्यांना पुन्हा प्रदान करतो. आणि मग त्यांचा पुढचा सुखकर प्रवास होतो. हा वर्ष श्राद्धापासूनचा पुढचा त्यांचा प्रवास
कोणत्या योनीत पाठवायचं हे तुमच्या माझ्या हातात नाही. 84 लक्ष योनी ठरवणारा देव आहे. कर्तुम कर्तुम अन्यता कर्तुम शक्ती त्याच्या ताब्यात. उत्पत्ती लय स्थिती त्याच्याच ताब्यात. उत्पत्ती करणारा तो, पालन पोषण करणारा तोच आणि संपवणाराही तोच. उत्पत्ती करतो म्हणून जनरेटर म्हणा, विधाता ब्रह्मदेव. जनरेट करतात ना, पालन पोषण करतात म्हणून ऑपरेटर म्हणा, आणि संपवून टाकतात म्हणून डिस्ट्रॉयर म्हणा. जी फॉर जनरेटर, ओ फॉर ऑपरेटर, आणि डी फॉर डिस्ट्रॉयर. GOD इज इक्वल टू गॉड. गॉड आहे ना हे, ऐकायला गॉडच आहे. GOD. तसं महाराज म्हटले, आम्ही ज्याचं भजन करतो तो गॉड म्हणजे विठ्ठल तत्व यात दडलं. पण अशा सात्विक वारकऱ्याच्या घरी नेमका कोणता अभंग असावा, तर याच्यासाठी मी याची निवड केली. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. जगद्गुरु तुकोबरायांची अभंग गाथा जर उघडली तर महाराजांच्या अभंग गाथ्यातला हा सुप्रसिद्ध अभंग आहे. महाराजांनी हा नेमका कशासाठी लिहिला असावा, तर याची कारण मीमांसा करताना दोन गोष्टी तुमच्या समोर येतात. एक, हा अभंग साधू संतांची स्तुती करताना लिहिला असावा, आणि दोन, हा अभंग सज्जनासाठी लिहिला असावा. साधू संतांसाठी का म्हणता बुवा, ज्ञानोबादी चारी भावंड जी तुम्ही आम्ही पाहतो ती साधू संतांच्या कॅटेगरीत येणाऱ्या प्रकारातली लेकरं आहे. यांच्यासाठी तरी तुकाराम महाराजांनी लिहिलं असावं, किंवा सात्विक विचारसरणीच्या लोकांसाठी तरी लिहिलं असावं. मग सात्विक सज्जनासाठी नेमका अभंग बसतो कसा, तर त्याची फोड करताना फार गोड आहे. शुद्ध बीज आणि पोट. बीज नाम बाप आहे आणि पोट नाम आई आहे. बीज नाम पिता आणि पोट नाम माता. अशा मात्या पित्याच्या पोटी कुळामध्ये असं लेकरू जन्माला येतं जे रसाळ आणि गोमटा असतं. आणि मग पुढं त्याची लक्षणं सांगत गेली. मुखी अमृताची वाणी. पण आमचा वारकरी संप्रदाय याला प्रकार पडताना म्हणतो, कधी कधी बीज शुद्ध आहे पण लागलेलं फळ त्याला अशुद्ध आहे. हे बारकावे नाही का जरा. कधी कधी बीज शुद्ध पण लागलेलं फळ अशुद्ध. कधी कधी बीज शुद्ध पण फळही शुद्ध. कधी कधी बीज अशुद्ध फळ शुद्ध. आणि चौथा प्रकार, बीजही अशुद्ध आणि फळही अशुद्ध. बीज अशुद्ध आणि फळ शुद्ध लागतं त्याला प्रकार बुवा तुम्हाला उदाहरण देता येईल का? त्याला उदाहरणही भक्त प्रल्हादाच. हिरण्यकशिपू नावाचा बाप, कयाधू नावाची त्याची आई. तुला नृसिंह जयंतीचं कीर्तन आहे का? आवांना ते सगळं प्रकरण पाठ असेल बघा. नृसिंह जयंतीचं भगवान परमात्मा अवतरित झाला, त्याला भक्त प्रल्हादाची कथा सांगताना लोक सांगतात, भक्त प्रल्हाद जन्माला आले त्याला कारण आहे. अशुद्ध बीज हिरण्यकशिपू नावाचं, पण भक्त प्रल्हाद नावाचं लागलेलं त्याला फळ गोमतंय, रसाळ आहे. झाली नवरा बायकोची भांडणं, हिरण्यकशिपूची काय यादूची. मग ते रुसून गेलं. रुसून जायची पद्धत आताची नाही, आताची नाही, ती पूर्वीपासूनची. आमच्याही गावात एक बिचारी परवा रुसली होती. मी म्हटलं कुठं चालला ठकू का, की सकाळी 9 वाजता ST स्टँडला दिसली मला. चालले रुसून, आता येत नाही माघारी. दुपारचं फुलं टाकून कीर्तन करून माघारी आलो तर 4ला गोठ्यात धारा काढते. म्हणलं काकी सकाळीच रुसून चाललेला गाठोडं घेऊन येत नाही म्हटलं माघारी आता धारा काढता. त्यांचं ऐकून काय दुधाचं नुकसान करायचं का? मग खा मार. जात नाही ना कुठं, ती रुसायची पद्धत आहे, रुसवा. तसं निघून गेलेला हिरण्यकशिपू नावाचा बाप भक्त प्रल्हादाचा जंगलात गेला, येणार नाही. अरे कायदा काढला ना, नाम घेऊन येते देवाचे. आणि हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. ज्यानं कायदा काढला, राज्यातल्या लोकांनी कायदा पालन केली, पण ज्यानं कायदा काढला त्याच्याच पोरानं कायदा मोडला. काही पोरगा सुरू रुसून गेलेला बाप माघारी आला. आणि मग आई विचारते, मालक का हो माघारी आला? आणि मग ते सांगतं, काही नाही, येतच नव्हतो, पण ते पोपट दिसला. मग दिसला मग काय झालं? जंगलात पोपट नसेल तर का वासरू असेल का? दिसला म्हणून काय झालं? अगं ते साधा नव्हता ग, बोलत होता. मग बोलू द्या ना. मिठू मिठू पोपट बोलत नसतो का पिंजऱ्यातला? बोलू द्या ना. साधा नव्हता ना बोलत तो बहुतेक हबप असेल. पोपट काय म्हणत होता? नारायण नारायण एवढा शब्द तिनं कानानं ऐकला. काही सात्विक आई असेल हो, तिनं संधी साधली. संधी माणसानं संधीचं सोनं करायचं. धीरज महाराज, भगवान धोके ज्यादा और मौके कम देता है. कळते का तुम्हाला सगळ्याला? भगवान धोके ज्यादा और मौके कम देता है. देव धोका लय वेळा देईल पण मौका एकदाच देतो. तिच्या लक्षात आलं, हा मौका पुन्हा पुन्हा याचा
आणि मग म्हटले काय झालं, काय म्हटलं पोपट, न ऐकल्यासारखं केलं. का आता तिला संधी साधायची होती, फक्त भजन करून घ्यायचं. तो म्हटला ग तुला आता सांगितलं नाही का, नारायण नारायण म्हटला. थोडा वेळ जाऊ दिला, जेवायला वाढताना हो मालक ही अर्धी भाकरी का, काय म्हटला बरं पोपट, नारायण नारायण. परत झोपताना मालक ते दुपारी पोपट काय म्हटलं विसरली बरं, नारायण नारायण. उद्धवाला दोला कृष्ण दाता, उद्धवाला दोला कृष्ण दाता, उद्धवाला दोला कृष्ण दाता, उद्धवाला दोला कृष्ण दाता. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, प्रल्हादी बिंबला. उद्धवाला दोला कृष्ण दाता, उद्धवाला दोला कृष्ण दाता, उद्धवाला दोला कृष्ण दाता, उद्धवाला दोला कृष्ण दाता. आणि मग ते ऐकलं गर्भातल्या भक्त प्रल्हादानं, नारायण 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 नारायण. परिणाम असा झाला, उद्धवाला दला कृष्णदाता सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला. गर्भातल्या भक्त प्रल्हादानं ते भजन ऐकलं, बाहेर आलेलं लेकरू तसंच सात्विक निघलं. म्हणून गर्भ धन्य त्याची माय प्रसवाली, धन्य त्याची माय, धन्य त्याची माय, प्रसवाली, धन्य त्याची माय. नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण 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 धन्य त्याची माय प्रसवली. परिणाम लेकरू जन्माला चांगलं आलं. आणि मग ते दैत्यगुरूच्या शाळेत ऍडमिशन घेतलं. पुढचा कथा भाग आपल्याला घेणं देणं नाही. जिथे ऍडमिशन गुरुकुलात घेतलं त्या गुरुकुलातल्या मास्तरनं फोन लावला माघारी, लेकरू घेऊन जा माघारी. काय झालं गुरुजी, काही नाही, ते त्याला तर काही येतच नाही, पण त्याच्या नादानं माझं इसरून गेलं. काय ठेवून करता त्याला म्हटे, आमच्या दैत्य गुरुच्या शाळेत हाना आम्हाला उचला आपटा हे असलं शिक्षण, आणि हे आल्यापासून सिलेबसच बदली केला म्हणे. सगळी पोरं एकत्र घेऊन बसते म्हणते, म्हणा माझ्या माग नारायण नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण, हो नारायण नारायण नारायण. त्यानं सिलेबस बदली करून टाकला म्हणले, आमची पोरं सुधरावली याच्यामुळं, त्यापेक्षा हे नाशक काढून टाका. सज्जनाला नाशक म्हणण्याची पद्धत तेव्हापासूनची. विठ्ठल म्हणून आबा आजही जे अखंड हरिनाम सप्ताच्या मीटिंगला म्हणत असतील, काय घेणं सप्ताह बसवण्यापासून, ओळखायचं हे हिरण्यकशिपूचं पार्सल. नाही तर ते पाठीमागं नगरला भजनी हाणली बघा, पेपरावर बातमी झाली होती. का मारले यात नवल नाही, कारण ऐकणं हे नवल आहे. काय नवल आहे, भजनी मंडळातल्या लोकांना मारहाण केली हे नवल कमी आहे हो, पण भजनी मंडळानं भजन केलं म्हणून मारलं हे नवल आहे. जसं जगद्गुरु तुकाराम महाराजाला गावचा पाटील विचारत होता, बुवा भजन केला अपराध झाला तुमच्याकडनं, आणि मग गावचे लोक म्हणतात आम्ही निघून चाललो. तुकाराम महाराजांनी दिलेलं उत्तर आज सगळ्या गोंदी गावानं हृदयात कोरून ठेवायचं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे उत्तर दिलं आज ते गोड आहे, आजच्या काळाला ते समर्पक आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज खाली आणि जे न्याय निवाडा करायचे ते वर. ज्याच्या कृपेनं तुकाराम महाराजांचे ते पंच झाले ते वर.
यांच्या कृपेनं ते पंच ते वर आणि महाराज खाली. काय माझा अपराध? तुम्ही भजन केलं, पाप झालं. स्मित हास्य केलं तुकाराम महाराजांनी दिलेलं उत्तर हृदयात करून ठेवा. महाराज म्हटले, पाटील, भजन करणं जर गुन्हा असेल तर हा गुन्हा हा तुकाराम दररोज करील. कळते का तुम्हाला? भजन करणं जर तुम्ही गुन्हा म्हणता ना, तर तो गुन्हा मी रोज करीन. काय करायचं ते करा. तसं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या नंतर रूपाला पाठीमागचे हे अवतारात असणारे भक्त प्रल्हाद त्याच बाणाचे म्हणे मी भजन नाही सोडायचो. परिणाम असा झाला, माघारी आले, गरम उकळत्या तेलात टाकलं, दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न, लय नाना तारा केल्या, पण ते तिथं नाईलाज झाला. आणि मग म्हटले असं करण्यापेक्षा युती केलेली चांगली आहे. आणि मग युती झाली. दृष्टांत संपला, सिद्धांतावया. हिरण्यकशिपू नावाचं बीज आहे जे अशुद्ध आहे, पण लागलेलं फळ शुद्ध आहे. कधी कधी असं होतं, उलटा प्रकार होतो. बीज शुद्ध आहे पण लागलेलं फळ अशुद्ध आहे. ठेवलं यादव महाराजाचं कीर्तन तर माझं कुळातल्याच्या पाठीमागच्याचा उद्धार करणं माझं काम आहे. भगवान परमात्म्याला 16,108 बायका होत्या. कोणाला? यादवाच्या कृष्णाला. 56 कोटीतनं वाचले ते आम्हीच. आणि मग ते 16,108 पैकी ते 16,000 नरकासुराच्या ताब्यातनं सोडवलेल्या 108, त्याच्या 16,100 त्याच्या ताब्यातनं सोडवलेले अष्टभार्या त्याच्या ओरिजिनल. भागवतात अष्टभार्या प्रसिद्ध. अष्टभार्यामध्ये 3 नंबरची जी त्याची पत्नी आहे तिचं नाव आहे जांबुवती. शुद्ध बीजापोटी इथपर्यंत आपल्याला येस. 3 नंबरची भगवान परमात्म्याची जी बायको आहे तिचं नाव आहे जांबुवती. आणि मग तिच्या पोटीचे संतान जन्माला आलं, त्याचं नाव आहे सांब. आता सांब हा कृष्णाचा कोण झाला? मुलगाच ना नात्यानं. जांबुवती त्याची पत्नी कृष्णाची आणि सांब हा देवाचा पोरगा. बीज शुद्ध आहे भगवान परमात्मा, पण लागणारं फळ किती अशुद्ध आहे बघा. या सांबानं एक खोड केली. काय खोड केली? भगवान परमात्म्यानं तिकडं द्वारका बांधली, सगळे सप्तर्षी भेटायला द्वारकेला देवाला गेले. आणि मग तिथं सांबानं सगळ्या ऋषीला बोलावलं. दाढी वाढलेले बघितले, भगव्या कापडातले बघितले, आणि मग खोडी करायला गेला. बऱ्याचदा धोत्रातल्या माणसाची चेष्टा लोक करतात. ते आमच्या अमृताश्रम जोशी बाबा आळंदीच्या वारीत निघाले बघा चालत, आणि पुण्यात आले मेडिकलवाल्याने त्यांना हुसकावलं, ए बाबा चला पुढं. त्यांना वाटलं का 5,000 रुपये मागतं कोणाच ठेवलं. त्यांनी झोळी खाली ठेवली आणि त्यांच्या सहकार्याला घेतलं. म्हणजे चल त्याची गाठ घेऊ. कोण आता आपण? म्हणे मी मेडिकलवाला. का आम्हाला हटकवता? म्हणे तुम्ही भगव्या कपड्यातले म्हणजे झोळी घेऊन आला, काही तर मागायलाच आला ना. आणि मग त्यांनी इंग्लिशमध्ये 4-5 वाक्य बोलले आणि मेडिकलवाल्याला म्हणले, जितका तुझा महिन्याचा टर्नओव्हर असेल तितकं मी रोज घेतो. कळतं तुम्हाला? तुझ्या लायसन्स आहे ती का घेईन म्हणले मी. दिसण्यावर जातो का? सध्या मला तर वाटतं महाराष्ट्रात पुढाऱ्याच्या माग श्रीमंत कोण असेल ते तुम्ही म्हणा. विठ्ठल लयरान पेटावर 40,000 81,000. एक तर बहादर आमचा म्हणला 1 लाख घेईन तरच गप बसीन. तुला 1.5 दिला तर तुझं समाधानच व्हायचं नाही ना. दिसण्यावर जाऊ नये. आणि मग ते सांबानं चेष्टा केली व साधूची. कापड गुंडाळलं, जोडीदारला घेऊन गेला. सांगा माझ्या पोटी काय जन्माला येईल? साडी घातली, कापड पोटाला गुंडाळलं, मुलगा का मुलगी होईल? आता ते साधूला कळत नाही का? मुलाच्याच रूपात आले. भारुडवाल्यानं साडी नेसली म्हणजे आपल्याला कळत नाही का ते बाईचं बाई का बाबा? अरे बाबाच आहे पण भारुडापुरता बाई झाला. आणि मग ते सांबानं चेष्टा केलेली खपली नाही साधूला. साधूनं शापच दिला. म्हणजे सांबा चेष्टा करतो का माझी? शाप देतो तुला. तुला जर लयच नाद असेल मुलगा होईल का मुलगी याचा, गर्भलिंग चाचणी करणं, निदान करणं कायद्यानं गुन्हा आहे. मुलगा झाला तरी स्वागत करता, तशी मुलगी झाल्यावर डबल स्वागत करा. अरे मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घरी. तसं त्यानं ते करायला नव्हतं पाहिजे. साधूची चेष्टा भोवली आणि साधून शाप दिला. शाप देतो सांबा, तुझ्या पोटी उद्या दुपारी एक लोहदंड जन्माला येईल. शुद्ध बीजा पोटी काय गरज होती का? भगवान परमात्म्याचा पोरगा आणि खोड्या करतो साधूची. साधून दिलेला शाप कधी खोटा होत नसतो. दुसऱ्या दिवशी सांबाच्या पोटी लोहदंड जन्माला आला. ऐका ऐका मंडळी, जो लोहदंड जन्माला आलता घाबरला सांब. आशीर्वाद दिलाय ना, शाप दिलाय शाप साधून. हा लोहदंड तुझ्या यादव कुळाला नष्ट करील.
आणि मग ते भयभीत झालं आणि उग्रसेनाकडे गेलं. म्हणजे उग्रसेन महाराज काय झालं, हे असं असं झालं. म्हणले आता लोहदंड आला म्हणजे आपला विनाश व्हायला सुरुवात होणार आमचा. उग्रसेन म्हणले कावळ्याच्या शापानं कुठं गुरं मारतात का, घाबरू नको, त्या लोहदंडाचे तुकडे कर आणि सगळा प्रभास समुद्रात टाकून दे. ऐकताय ना तुम्ही, सगळे तुकडे केले लोहदंडाचे आणि सगळा प्रभास समुद्रात टाकला. पण घोटाळा झाला, जिथं तुकडे केले तिथं पावडर पडली, पावडर, आणि त्या पावडरीचं रूपांतर गावतात झालं, गावात उगवलं. जो प्रभास समुद्रात टाकला, ऐका माऊली, जो प्रभास समुद्रात टाकला त्या प्रभासाचा एक तुकडा लोहदंडाचा माशानं गिळला आणि तो मासा जरा नावाच्या शिकारीनं पकडला. आणि तो जरा नावाचा शिकारी म्हणजे गेल्या जन्मातला वाली होता. नामामध्ये कर्मरेखा देवादिका चुकेना. भगवान प्रभू रामचंद्रांनी लपून मारलेला बाण वालीला लागला होता आणि वाली मारून टाकला होता. तर तोच वाली बदला गेला, दुसऱ्या जन्मामध्ये जरा नावाचा शिकारी झाला, पारधी, ज्याला आपण म्हणतो पारध्यानं बाण मारला, पारध्यानं बाण मारला. त्या जरा नावाच्या शिकारीनं मासा पकडला, त्याला फाडला, त्यातला तुकडा बाहेर काढला. लोक म्हणले हे धारदार दिसते, अजून घासलं आणि त्याच्या बाणाच्या टोकाला लावलं. कुणी, जरा नावाच्या शिकारीनं. कालांतरानं ते सगळे यादव एका जाग्यावर आले सुट्टीला, पुण्याचे, मुंबईचे, कीर्तनाला गेलेले, अकलूजला सुट्टीला गेलेले, सगळे एका जाग्यावर आले. आणि मग दिवाळीच्या सणाला यादव एकत्र आले तर समुद्र किनारी सणानिमित्त एकत्र आलेल्या यादवांच्यात बोलता बोलता भांडण झोपलं. बोलता बोलता बऱ्याच जणाला नाद असतो, कसं बोलावं याचं भान नसतं त्याला, कसं बोलावं. जसं द्रौपदी म्हटली होती, अंधो के पुत्र अंधे, लागलं भांडण. तसं यादव बोलता बोलता भांडण झुंपलं आणि परिणाम असा झाला, आता शस्त्र तर हातात नाही, करायचं काय. म्हणजे येरका नावाचं गवत समुद्र किनारी वाढलं होतं ते उपटलं आणि यादवानी एकामेकाला काड्या फेकून मारल्या. लोहदंडाच्या पावडरीतनं उगवलेलं येरका नावाचं गवत धारदार होतं. परिणाम सगळे यादव पूर्णाश झालं. उरला होता एकटाच मायकाला, सगळ्याचा मास्टर माइंड त्याला म्हणायचं. आणि जो उरला होता तो जंगलामध्ये जरा नावाच्या शिकारीने जे धारदार टोक लावलं होतं बाणाला, ते लपून बसलं होतं झाडावर. आणि देवाचा डावा पाय त्याला हरणासारखा भासला. त्या जरा नावाच्या शिकारीनं इकडून बाण मारला. परिणाम एकुलता एक राहिलेला यादवाचा कृष्ण सुद्धा निघून गेला. दृष्टांत संपला. आणि ध्यान देऊन ऐका, भगवान श्रीकृष्णाला नव्हे, जगातल्या कुठल्या बापाला असं वाटतं का आपल्या पोरानं नायनाट करावा? वाटत नाही. उलट बापाला वाटतं मी 2 एकर कमावली तर पोरानं 4 कमवावी, मी 4 कमावली तर पोरानं 4 ची 6 करावी, मी 10 कमावली तर त्यानं 10 ची 12 करावी, आणि नाही 12 केली तर किमान 10 ची 2 करू नये. कळतं तुम्हाला? त्यानं किमान इकू तरी नाही. पण भगवान परमात्म्यानं जमा केलेलं साम्राज्य केवळ या सांभाच्या मूर्ख चुकीमुळे निघून केलं. याला म्हणायचं शुद्धाच्या पोटी लागलेलं अशुद्ध फळ. विठ्ठल म्हणून महाराष्ट्रात सगळ्यात मोठा केस काय असेल कदम महाराज, तर सगळे आईबाप सध्या कोड्यात आहे. आपल्या पोटी जन्माला आलेलं लेकरू आता गोंडच दिसतंय. आता आपण त्याचे स्टेटस टाकतोय, पहिला हॅपी बर्थडे, दुसरा हॅपी बर्थडे, तिसरा हॅपी बर्थडे, चौथा हॅपी बर्थडे. त्याचं लग्न ठरलं तर प्री वेडिंगचा फोटो, लग्न झालं तर लग्नाचा फोटो, पुन्हा त्याला मुलगा झाला म्हणजे नातू झाला तर त्याचा फोटो. पण खरा फोटो ज्या दिवशी आपलं पोरगा आपल्याला एकांतात खुलीत घेऊन मारल त्याचा टाकावा. मला तर असं वाटतं बुवा, ज्या दिवशी तो आपल्याला हाताखालनं काढल त्या दिवशी म्हणायचं उजळले भाग्य आता, नावगी चिंता वारली. मग भैरवेद घ्यायचं यासाठी केला होता. सगळ्यात मोठी चिंता मायबापाला कुठली पडली असेल तर महाराजच होईल, सांगता येत नाही. महाराजाचं कदाचित बियर बारला माझी भाषा असं म्हणल तुम्हाला. महाराज म्हटले अशुद्धाच्या पोटी लागलेलं हे अशुद्ध फळ आहे. भगवान रावणाच्या बाबतीत सुद्धा काय झालं, रावणाला भगवानाच्या सोबत घेतलेलं त्यानं युद्ध आहे. मोठ्या सोबत वैर करावं. मी नेहमी सांगतो, शत्रुत्व केलं तर मोठ्याशी करायचं आणि मैत्री केली तरी मोठ्याशी. सरा पुढं सरा, या पुरुष मंडळी पुढं थोडं पुढं सरा, रांगू नका, पुढं सरा. विठ्ठल 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 विठ्ठल
इतिहास जर काढला खानदानाचा तर लय मोठा इतिहास आहे. शुद्ध बीजापोटी हलायचं नाही जागेवरून आपल्याला अभंगाच्या. रावणाचा इतिहास लय मोठा आहे. कदाचित तुम्ही ऐकला असेल नसेल बी मला माहिती नाही, पण मला वाटतं ती आज सांगणं अगत्यच आहे. कारण बरेचसे रावण भक्त आता वाढायला लागले. मला काय काय उदाहरणं देतात, कीर्तन झाले होते, तुम्ही रावणाचं पुस्तक वाचा, तो लय चांगला होता. अरे तो लय चांगला होता, पण त्यानं गुण उधळलं कुणाला सांगतो. त्याच्यासारखा महादेवाचा भक्तच नाही मोठा. पण रावणाचं नेमकं झालं काय तर त्याचा घोटाळा असा झाला. रावण हे नेमकं कोणतं कुळ, आधी त्याला अण्णा भाटीचे जुन्या काळात त्या भाटाकडनं इतिहास काढावा लागल. हा रावण नेमका कोण, मग त्याचं खोलात गेल्यावर निघतं लक्षात येतं हे ब्रह्मदेवापासून पुढे आलेली परंपरा आहे. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र पुलत्स्य ऋषी आणि या पुलत्स्य ऋषीच्या पोटी जन्माला आलेले विश्रवा ऋषी, आणि विश्रवा ऋषीचा पोरगा म्हणजे रावण. रावणाचा थेट संबंध भगवान ब्रह्मदेवाचे आहे बरं का, पण तरी सुद्धा नायनाट का झाला त्याचं उत्तर मला इथं द्यायचंय, आणि मग तुम्हाला शुद्ध बीजापोटी कळल. कधी कधी आपले संस्कार फसतात आणि मग त्याचा परिणाम कुळाचा नायनाट होतो. मग या विश्रवा ऋषीचं झालं काय, विश्रवा ऋषी ब्राह्मण आणि रावणाच्या आईचं नाव आहे केकशी माता. हे लय ऐकण्यासारखं गोड आहे बरं का काका. रावणाचा बाप कोण, विश्रवा ऋषी ब्राह्मण, आणि आई केकशी. असेल का ब्राह्मणाची नावावनं वाटतंय तुम्हाला. बाप ब्राह्मण होता पण आई राक्षसाची कन्या होती. मग तुम्ही म्हणाल ब्राह्मणाचं राक्षसीचं कसं जुळलं, ते मी बघायला नव्हतं, नाही तर तुम्हाला क्लिअर सांगितलं असतं. आणि आमचे गुरुजी जुन्या काळात म्हणायचे जोड्या स्वर्गात जुळतात. इथंही स्वर्गातच म्हणा, पण आज म्हणू नका. हे जुनं उदाहरण आहे म्हणून स्वर्गात, जुन्या स्वर्गात जुळायच्या, आता वर्गात जुळतात. विठ्ठल जुन्या स्वर्गात जुळायच्या हो, आता नाही स्वर्गात, आता वर्गातच जुळणार. तुम्हाला राग येईल त्याचा. वर्गात विश्रवा ऋषी तपश्चर्याला शुद्ध बीजापोटी, आणि मग तपश्चर्याला बसलेले साधू केकशी आली राक्षस कन्या जंगलातनं. साधूचं तेज पाहिलं. काय साधूच्या चेहऱ्यावर तेज, तपाचं तेज होतं. तपाच आता तुपाचं आलं, तुपाच आता तपाचं नाही. तप करणारे विश्रवा ऋषी पहिले केकशी आली राक्षस कन्या होती, आणि मग नमस्कार केला. केल्या जुन्या साधूला खूड होती आशीर्वाद द्यायचा. बघावं का नाही तो कोण आहे, कशासाठी आला. आर पण बघतच नव्हते, हे तर साधूचं वैशिष्ट्य आहे. बघितल्या आशीर्वाद दिला, जसं ते भीष्माचार्यानं केलं द्रौपदीच्या बाबतीत. 5 पांडव मारून टाकणार अशी प्रतिज्ञा केली भीष्माचार्यानं. आधीचं नाव आहे देवव्रत, पण भीषण प्रतिज्ञा केली दुर्योधनानं काढी टाकल्यामुळं, म्हणून भीष्माचार्य. आणि मग देवाला धरून घाम आला. अर्जुन तर मुस्कुटूनच घेऊन झोपला बुवा. देव गेला अर्जुन, ए अर्जुना उठ, प्रतिज्ञा केली. देवा कोणी प्रतिज्ञा केली, रातच्या 11ला प्रतिज्ञा कुठं करते का. अले का म्हणे पहाटे 6ला करत होते, तो 11चं काय घेऊन सांगायला लागला. काही 6ला शपथी घेतल्या, आता तर 11चं सांगतो. मला लय उघड बोलायला लावू नका. आता स्थानिक स्वराज्य संस्था जवळ आल्या, आणि मग उठून बसला. कोणी प्रतिज्ञा केली देवा, अरे भीष्माचार्यानं प्रतिज्ञा केली, आणि ते म्हणतं पांडव मारून टाकीन. एकच शब्द अर्जुनानं सांगितला. अर्जुन म्हणला देवा ते म्हणतं पांडव मारून टाकीन, आणि तू काय करू नये. एवढंच देवाला ऐकायचं होतं. ती म्हणली झोप, तुझा काय दोष नाही, तू झोप. माघार येले द्रौपदीला बोलून घेतलं. ए द्रौपदी, तुला वाचताना कुंकू वाचाव, काय करायचं, पहाटे 3ला माझ्यावर चल. रथ जुंपला. देवानं द्रौपदीला बसवलं, नदीला आंघोळीला गेले, आणि म्हणजे समोर दिसते ती म्हातारीची पर्णकुटी. कुठल्या, बारामतीच्या नाही, भीष्माचार्याची. आज जा, पर्णकुटीला लॉक नसतं, फक्त ढकलायचं. आणि ते तपस्याला बसलं असेल, फक्त बांगड्या वाजवायच्या आणि पाया पडायचं. तशीच केलं. द्रौपदीनं आत गेली, बांगड्या वाजवल्या, पाया पडल्या, आणि पहिला आशीर्वाद दिला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव, अखंड सौभाग्यवती भव. सौभाग्याचा जसा आशीर्वाद दिला तसा द्रौपदीनं पुन्हा बांगड्या जोरात वाजवल्या. उठा 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 उठा. काय झालं, काल केलेली प्रतिज्ञा खरी धरायची का आताचा आशीर्वाद खरा धरायचा. आणि मग भीष्माचार्य म्हणले द्रौपदी, आणि तू, आणि पहाटे 3ला, आणि माझ्या पर्णकुटीत. म्हणले हो, ही तर नदीवर आली होती. मग म्हणलं सकाळ सकाळ साधूचं दर्शन घ्यावं. जोडीला कोण आहे तुझ्या. आणि मग म्हणले माझा ड्रायव्हर. तुझा ड्रायव्हर
मग म्हणले सांगायची गरज नाही, मला माहित आहे ड्रायव्हर कोण आहे. अरे त्याच्यासारखा तर चतुर कुणीच नाही. 5 राजकारणी मान्य करावेच लागतील, बाकीचे राजकारणी मी मानत नाही. 1 भगवान श्रीकृष्ण, 2 विदुर काका, 3 कनक, 4 चाणक्य आणि 5वे राजकारणी रयतेचे राजे छत्रपती शिवबाराजे. बस 5 राजकारण्याशिवाय दुसऱ्या कुणाला मानित जाऊ नका, कारण त्या आता एका पक्षात आणि घडीवरच्या दुसऱ्या पक्षात चालत, ते निष्ठावान नाही. या 5 जणांना राजकारण केलं पण दर्जेदार आता राजकारण राहिलं नाही. आशीर्वाद द्यायचा नाद साधूला होता, तसा याही साधून आशीर्वादच दिला विश्रवा ऋषीनं. कल्याणमस्तु शुभम भवतु कल्याणम, भलं होईल तुझं भलं होईल. ही की कशी म्हणली, उग काही टापा मारत जाऊ नका, मी राक्षसाची कन्या आणि तुम्ही म्हणताय माझं भलं होईल. आजपर्यंत माझ्या 7 बऱ्यात कुणाचं भलं झालं नाही रेशनिंग कार्ड मध्ये, आणि तुम्ही म्हणता माझं भलं एकदाच होईल तुम्ही माझ्याशी लग्न केलं तर. आता झालं का बरं? विश्रावा ऋषी ब्राह्मण राक्षसीन ना इलाजानं आशीर्वादासाठी लग्न करावं लागलं. परिणाम 4 संतती जन्माला आली. आता ध्यान देऊन ऐका. 1 रावण, 2 बिभीषण, 3 कुंभकर्ण आणि 4 तुम्ही आजारी आहे का? शूर्पणखा. पहिला रावण राजसी वृत्तीचा, दुसरे कुंभकर्ण तमोगनी वृत्तीचे आणि तिसरे कुंभकर्ण बिभीषणजी महाराज सात्विक विचारसरणीचे. मग या सगळ्याला घेऊन विश्रावा ऋषीनं एक भलं मोठं तप केलं होतं. असं म्हणतात या सगळ्यांनी मिळून जिथं तप केलं होतं त्या ठिकाणाचं नाव आहे गोकर्ण महाबळेश्वर. गोकर्ण महाबळेश्वर तुम्ही ऐकून असाल. या गोकर्ण महाबळेश्वरला रावणानं सगळ्यांसहित मिळून तप केलं आणि त्या तपात ब्रह्मदेव प्रसन्न झाले तर म्हणले मागा सगळ्यांनी. रावण जो रजगुणी होता, रावण म्हणला मला राजा करा. कुंभकर्ण महाराज म्हणले आपल्याला फक्त खाना पिना सोना, बाकीचं घेणं देणं नाही. 6 महिना झोप आणि फक्त गोंदीच्या काल्या दिवशी उठवा म्हणले. त्या दिवशी पुन्हा जेवण करीन आणि झोपीन. शूर्पणखा म्हणली मला बलाढ्य स्त्री करा. आणि शेवटी बिभीषण महाराजांनी मागितले ते महत्वाचं आहे. दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते